नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आज आपण करणार आहोत घेवड्याच्या शेंगांची भाजी। अगदी सुकी भाजी आहे, अगदी 10 मिनिटातच तयार होते। आपल्याला जर गडबड असेल, सकाळी डबा करण्यासाठी घाई असेल, तर ही भाजी पटकन करण्यासारखी आहे। तर आता बघा, मी पहिल्यांदा शेंगा तुम्हाला सोलून दाखवते। तर ह्या आहेत घेवड्याच्या शेंगा। तर बघा, एक बाजूचे मी कडेचा भाग काढलाय, नंतर आपण सोलली ती शेंग। आतमध्ये किडकी वगैरे असली तर पाहायची आणि नंतर त्याचा तुकडा करून कडेचे जे शिरा असतात त्या दोन्ही साईडच्या शिरा काढायच्यात, कारण त्या जर दाताखाली आल्या तर अगदी कडक लागतात, त्या शिजत नाहीत आणि भाजी आपल्याला चांगली लागत नाही। तर आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। दोन्ही शेंगांच्या दोन्ही कडा काढायच्यात, दोन्ही बाजूनी शिरा निघतात। दोन्ही बाजूच्या बघा शिरा काढल्यात, दोन्ही कडा काढून घेतल्या। नंतर शेंग सोलून घेतली मी, किडकी आहे का ती बघायची आणि त्याचे तुकडे करायचे। तर तुकडे करताना सुद्धा बघा बारीक अशा शिरा निघतात। तर ह्या शिरा प्रत्येक वेळेस आपण तुकडा केला की शिरा निघतात बघा, तर त्या काढायच्यात, कारण जर दाताखाली आल्या तर भाजी चांगली लागत नाही, कारण त्या शिजत नाही। तर शिरा काढून घ्यायच्यात आणि छान अशा ह्या शेंगा सोलून घ्यायच्यात। तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या शेंगा सोलून घेऊयात। तर बघा, आपल्या सगळ्या शेंगा सोलून झाल्यात आणि स्वच्छ 2 पाण्याने मी धुतल्यात आणि पाण्यात ठेवल्यात। आता लगेच आपण सुरुवात करूयात भाजी फोडणी करून। तर आता मी पातेलं ठेवलंय गॅसवरती। 1 ते 1.5 चमचा आपण तेल घालूयात। तुम्हाला जसं आवडत असेल तसं तेल टाका। आता तेल तापलं की लगेच जिरी आणि मोहरी फोडणीत टाकायची। अगदी सिंपल अशी भाजी आहे, अगदी घाईच्या वेळेत पटकन करण्यासारखी भाजी आहे ही। तर जिरी मोहरी टाकल्यानंतर आपण हिंग घालायचं आहे त्यामध्ये, आणि नंतर टाकायचं आहे त्यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची मी पेस्ट केलेली आहे, 1-1.5 चमचा ती टाकायची। मी ही पेस्ट कायम घरात करून ठेवते, घाईच्या कामाला आपल्याला चांगलीच त्याची मदत होते। प्रत्येक भाजीला आपण घाईच्या वेळेस हे वाटण आपण टाकू शकतो। तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आता वेळ जर असेल तर तुम्ही त्यामध्ये टोमॅटो टाकू शकता। तर आता हा मसाला परतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मसाले। तर हळद घालायची, नंतर लाल तिखट घालायचं आहे, बेडगी मिरची पावडर घालायची। आता एकजीव करून घेऊयात, सगळं मिक्स करायचं आहे। नंतर घालूयात आपण धने पावडर। आता मसाले आपण हे सगळे घातलेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मटण मसाला वगैरे सुद्धा घालू शकता, आवडीचे मसाले तुम्ही, छान टेस्ट येते। आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे हे मसाले त्यामध्ये चांगले शिजले जातात। तर बघा, अगदी छान तेल वर आलेलं आहे बघा, मस्त असं परतलंय आणि तेल सुटलेलं आहे या मसाल्याला। आता त्यामध्ये टाकायच्यात आपण लगेच मीठ टाकायचं आहे आणि लगेच टाकायच्यात आपण ह्या शेंगा। तर ह्या शेंगा जर आपण सोलून ठेवल्या अगोदर, जर ही तयारी करून ठेवली तर ही भाजी व्हायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटातच आपली ही भाजी तयार होते। तर शेंगा टाकल्यानंतर आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊयात। आता आपण ठेवूया त्यावरती झाकण। तर झाकणावरती पाणी बसेल असं आपण झाकण ठेवायचं आहे। तर जवळपास आता अर्धा ग्लास आपण पाणी टाकूयात त्यामध्ये, म्हणजे त्याच पाण्याच्या वाफेवरती ही भाजी छान अशी शिजते। तर बघा, आपण छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे, या पाण्याचंच वाफवून पाणी त्यामध्ये पडतं।
तर बघा त्याच पाण्यावरती ही भाजी शिजते. पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आहे. 3-4 मिनटं झाली होती. पुन्हा आपण झाकण ठेवायचं आहे. पुन्हा 3-4 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं. हे बघा तर मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे. आता तुम्हाला जर ही भाजी कोरडी जर वाटत असेल जास्त, तर तुम्ही अगदी थोडंसं सुद्धा पाणी घालू शकता त्यामध्ये. हे बघा आपली ही शेंग शिजली का बघूयात. तर चांगली शिजलेली आहे. जवळपास 4 मिनटं अगोदर आपण शिजवली आणि पुन्हा मग हलवून 4 मिनटं नंतर शिजवली. म्हणजे जवळपास 7 ते 8 मिनिट झाले आपण शिजवलेलं. आता 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि तो पण आता मिक्स करून घेऊयात. तर आता कूट टाकल्यानंतर भाजी अगदीच कोरडी होते. मग तुम्हाला जर अगदी कोरडी जर वाटली तर थोडंसं आपण पाणी घालूयात. पण जेवढं आपण पाणी न घालता वाफेवरती जर शिजवली तर भाजीची चव अगदी मस्त लागते, भन्नाट लागते. मी अगदी 1-2 छोटे चमचे पाणी घातलं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला थोडीशी रबरबीत भाजी करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घाला. तर आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तर ही आपली भाजी बघा तयार झालेली आहे. अगदी भाकरीबरोबर तर फार सुंदर लागते ही भाजी. तर पटकन अशी डब्याला देण्यासाठी ही भाजी आपली बघा तयार झालेली आहे. तर बघा ही भाजी तुम्हाला जर माहीत नसेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण माझे दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात तर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि रोजचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. तर मी डब्यासाठी दररोज अधूनमधून सुक्या भाज्या पण व्हिडिओ अपलोड करते, ते तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.